आज मी आली आहे अमेरिकेतील होम डेपोट या स्टोअरमध्ये गार्डन शॉपिंग करण्यासाठी. सो या साईडला गार्डन सेक्शन आहे आणि हे आहेत मोवर्स जे गवत कट करण्यासाठी यूज केले जातात. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे. सो स्टार्टिंगलाच मला जास्वंदाची झाडं दिसली, त्याच्यामध्ये व्हरायटी पण भरपूर होती. आणि हे आहेत कॅप्सिकममध्ये इथे भरपूर व्हरायटी बघायला भेटते. सो ते सगळे अवेलेबल होते. त्यानंतर हे आहेत स्ट्रॉबेरीची झाडं आणि ही आहेत कांद्याची रोपं. या साईडला आहेत हर्ब्स जसं की पुदिना, सिलेंट्रो अँड ऑल. आणि या साईडला आहेत टोमॅटोची रोपं. अमेरिकेमध्ये भरपूर प्रकारचे टोमॅटोज बघायला भेटतात. त्यानंतर मी आली आहे फ्लॉवर सेक्शनमध्ये आणि फ्लॉवरची व्हरायटी विचाराल तर खूप छान आणि सुंदर फ्लॉवर्स आलेले आहेत. सो हे आहे सॉर्ट म्हणजे रेडीमेड गवत. सो इथे असं रेडीमेड गवत भेटतं ज्याची प्राईस आहे एका पीसची $11. त्यानंतर मी आली आहे आतमध्ये स्टोअरमध्ये आणि इथे बघा भरपूर व्हरायटीचे खूप छान फ्लॉवर्सचे झाडं आलेली आहेत. आत्ता जस्ट सीझन चालू झालेला आहे, अजून भरपूर व्हरायटी येतील. आणि या साईडला आहे मल्च. तर हा मल्च आहे तो माती कवर करण्यासाठी वापरला जातो. तर याचा वापर कसा होतो ते मी तुम्हाला गार्डनची कामं करताना नक्कीच दाखवेन. आणि या साईडला आहे सॉईल. सो अमेरिकेच्या मातीमध्ये काहीच आपण उगवू शकत नाही, त्यामुळे इथे आपल्याला अशी माती विकत घ्यावी लागते. सो सध्या भरपूर व्हरायटीची माती इथे अवेलेबल आहे, ते पण मी घेणार आहे. आणि या साईडला आहे लँडस्केपिंगचा मटेरियल जसं की स्टोन, फरशा, वाळू अँड ऑल. सो आम्हाला काही दगड घ्यायचे आहेत. आम्ही थोडं बॅकयार्डला आता लँडस्केपिंग करणार आहोत. सो इथे 2-3 प्रकारचे मला दगड भेटले आहेत. सो एक आहे ते व्हाईट आहेत आणि हे ब्राऊन आहेत. ब्राऊनवाले थोडे स्वस्त आहेत, $6.5 आहेत. आणि व्हाईटवाले थोडे महाग आहेत, $12 ऑलमोस्ट. सो मला व्हाईट कलरचे हवे असल्यामुळे मी इथे व्हाईट कलरचे स्टोन्स घेतलेले आहेत. त्यानंतर मी आली आहे रोज सेक्शनमध्ये. सो मला यावेळी रोजचं झाड घ्यायचं आहे. सो इथे भरपूर छान छान कलर आहेत. सो फायनली डिसाईड करून मी हावाला रोज घेतलेला आहे. सो बघूया त्याची फुलं कशी येतात. त्यानंतर इथे खूप छान छान छोटी छोटी रोपं आहेत जी आपण आपल्या आजूबाजूला लावू शकतो गार्डनच्या. सो ती पण मी थोडीफार घेतली. आणि त्यानंतर आली आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये जिथे इन्सेक्ट किलर, बग किलर आणि वीड किलर्स अशी औषधं भेटतात. सो ॲक्च्युली आम्ही सर्व्हिस घेतलेली आहे गार्डन मेंटेनिंगची आणि इन्सेक्ट किलरची पण. ज्या एरियामध्ये आपण भाजी वगैरे लावतो त्या एरियामध्ये ते लोक औषध मारत नाहीत, त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा एरिया आपल्यालाच मेंटेन करावा लागतो. त्यामुळे मी इथे काही वीड किलर, इन्सेक्ट किलर घेत आहे. त्यानंतर मी इथे घेतली आहे सॉईल. सो सॉईल मला छान भेटले, त्याच्यामुळे मी लागले 6 पॅकेट्स घेतलेले आहेत. त्यानंतर इथे असे सीड्स भेटतात. सो हव्या त्या फ्रूट्स, फ्लावर्स, व्हेजिटेबल्सचे आपण सीड्स घेऊ शकतो. फायनली मी आली आहे बिलिंग करण्यासाठी आणि इथे मला खूप क्यूट असा डॉग भेटला जो त्याच्या ओनरसोबत शॉपिंग करून आलेला आहे. किती छान ना, इथे आपण आपल्या डॉगला पण घेऊन शॉपिंग करू शकतो. सो फायनली मी आता माझं बिल करत आहे आणि अमेरिकेतील बऱ्याचशा स्टोअरमध्ये आपण आपलं बिल स्वतःच करू शकतो.